राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात घट झाली आहे। सध्या धरणातील पाणीसाठा सुमारे 5% कमी झालाय। शेतीसाठी वाढलेल्या पाण्याच्या मागणीमुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। 7.32 TMC साठवण क्षमता असलेलं राधानगरी धरण गतसाली 100% भरलं होतं। मात्र यावर्षी एप्रिल महिन्यातील वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा वापर वाढलाय। भोगावती नदीमार्गे पाण्याचा विसर्ग केला जात असून शेती सिंचनासाठी मागणीनुसार पाणी सोडलं जाते। गतवर्षी 15 एप्रिल रोजी धरणातून 450 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू होता, तर यंदा तो वाढवून 1000 क्युसेक्स करण्यात आलाय। याच दिवशी गतवर्षी धरणाची पाणी पातळी 325.36 फूट होती, तर सध्या ती 322.40 फूट इतकी असून यात तब्बल 3 फुटांनी घट झाली आहे। गतवर्षी या काळात धरण 58.33% भरलं होतं, तर यंदा हा आकडा 53.37%वर आलाय। म्हणजेच पाणीसाठ्यात सुमारे 5% घट नोंदवली गेली आहे। धरणात सध्या निम्म्याहून अधिक पाणीसाठा असला तरी पुढील काळात वळीव पाऊस झाला नाही तर पाण्याचा विसर्ग कायम ठेवावा लागणार आहे। यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्यानं पाण्याचं काटेकोर नियोजन करावं लागणार आहे।